आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे। मुंबईसह राज्यभरामध्ये चर्चेत असलेल्या भटक्या कुत्र्यांचा मुद्दा आज विधानसभेत देखील गाजलाय। ठाकरे गटाचे आमदार यांनी भटक्या कुत्र्यांचा नागरिकांना होणारा त्रास मांडत लवकरात लवकर त्यावर उपाययोजना केली पाहिजे अशी मागणी केली आहे। तर भाजपचे महेश लांडगे यांनी जे प्राणीप्रेमी भटक्या कुत्र्यांसाठी रस्त्यावर उतरतात त्यांच्या घरामध्ये हे भटके कुत्रे सोडा असं वक्तव्य केलंय। तर भटक्या कुत्र्यांवरून सध्या विधान परिषद आपल्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये देखील हा मुद्दा आता उपस्थित करण्यात आलेला आहे आणि भटक्या कुत्र्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी आता केली जाते। तर महेश लांडगे यांनी जे प्राणी मित्र भटक्या कुत्र्यांसाठी रस्त्यावर उतरतात त्यांच्या घरात हे कुत्रे सोडा असं वक्तव्य केलंय। लोकांना जो त्रास या भटक्या कुत्र्यांच्यामुळे होतोय तो त्यातून सुटका होण्याच्या दिशेने या उत्तरामुळे फार मोठी काही मदत होते असं मला वाटत नाहीये। आणि सरकारने एक ठोकळेबाज उत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे। मुंबई शहरामध्येच सरकारच्या उत्तराप्रमाणे सुमारे 90,000 भटके कुत्रे त्या ठिकाणी आहेत आणि निवारा केंद्र किती आहेत उत्तराप्रमाणे तर ती अवघी 8 आहेत। म्हणजे 10,000 कुत्र्यांच्या मागे एक निवारा केंद्र। आणि त्याच्यामुळे या बाबतीमध्ये जी कार्यवाही सरकारने करणं अपेक्षित आहे त्याच्या बाबतीत महानगरपालिका नगरपालिका या संदर्भातली कारवाई ते अपुऱ्या पद्धतीने करतायत। अध्यक्ष महाराज मंत्र्यांनी उत्तर दिलं ना त्याच्याबद्दल आम्हाला काही आक्षेप नाही। अध्यक्ष महाराज ही कुत्री वाढण्याचं कारण काय याच्यावर विचार करा। आणि कुत्री जास्त कुठं असतात अध्यक्ष महोदय? काही प्राणी मित्र असे आहेत जे कायद्याच्या जो त्रास नागरिकांना होतो त्याचा विचार करत नाहीत। हे प्राणी मित्रांना कुत्र्यांवर जास्त प्रेम आहे पण ती कुत्री ज्या माणसाला जातं त्यांच्यावर प्रेम नाही आणि जे प्राणी मित्र आहेत त्यांच्या घरी एक पण कुत्रा नाही। अध्यक्ष महोदय मी आज सभागृहाच्या माध्यमातून मंत्र्यांना सांगतो ही सगळी कुत्री प्राणी मित्रांच्या घरी नेऊन सोडा। त्यांना कळू द्या कुत्र्यांचा तावा काय असतो ते। अध्यक्ष महोदय 2 मिनिटं जरा सभागृहाने शांतता घ्या।